नमस्कार मित्रांनो, हिंजवडी IT पार्कमध्ये जवळपास 400 फ्रेशर मुलांना नोकरी देण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार आता समोर आला आहे। तर नेमकी गोष्ट काय झाली समजून घेऊया। मित्रांनो, हिंजवडीतील एका फसव्या कंपनीने IT क्षेत्रामध्ये नवीन येऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी 2 महिन्याचे प्रशिक्षण शाळा आयोजित केली, ज्याचं शुल्क जवळपास 1 लाख ते 3 लाख रुपयापर्यंत होतं आणि प्रशिक्षणानंतर 2 महिन्यांनी यांना 15,000 प्रतिमाहाचं मानधन देण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर प्रोजेक्ट अलोकेशनसह 3 ते 4 लाख रुपयाचा वार्षिक पगार देण्याची हमी सुद्धा या कंपनीनं दिली। आता कंपनीच्या या आमिषाला बळी पडून जवळपास 400 फ्रेशर इंजिनियर्सने तिथे 1 ते 3 लाख रुपयापर्यंत रक्कम भरून हे प्रशिक्षण पूर्ण केलं। हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना पहिल्या 2 महिन्याचं मानधन तर मिळालं, पण त्यानंतर 4 महिन्यापासून त्यांचा पगार मिळणं बंद झालं। त्यावेळी अनेक जण त्या कंपनीच्या प्रोजेक्टवर काम करत राहिले, पण त्यांना पगार मिळालाच नाही। शिवाय त्या कंपनीचं कार्यालय सुद्धा बहुतेक वेळा बंदच असायचं। आता मित्रांनो, या प्रकरणी या सर्व पीडित कर्मचाऱ्यांनी फोरम ऑफ IT एम्प्लॉईज म्हणजेच FITE या संघटनेकडे धाव घेतली आहे। या संघटनेने हा मुद्दा आता कामगार आयुक्तांकडे नेण्याचा निर्णय घेतला आहे। मित्रांनो, फोरमने ही घटना गंभीर फसवणूक असल्याचं म्हटलं आहे आणि अशा प्रकारच्या स्कॅम मधून वाचण्यासाठी फोरमने नवीन उमेदवारांसाठी काही सूचना जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये पेड प्लेसमेंटच्या जाळ्यामध्ये अडकू नका, मोठी रक्कम भरण्यापूर्वी कंपनीचा इतिहास, रिव्ह्यू आणि आर्थिक परिस्थिती तपासा, पगार न देता कंपनी बंद राहणे हा कामगार वाद नसून डायरेक्ट फसवणुकीचा गुन्हा आहे, त्यामुळे तक्रार करायला घाबरू नका, अशा प्रकारच्या सूचना या फोरमने दिल्या आहेत। या घटनेमुळे IT क्षेत्रामध्ये नोकरी करण्यासाठी धडपड करणाऱ्या नवीन उमेदवारांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे। तेव्हा मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहा।